नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत महाबलीपुरम येथे. चला मग आम्ही बघत आहोत महाबलीपुरम. तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. आणि हे बघा शिल्पकला. या दोघांना 5 पोरं होते. मजा म्हणतात. मी आलो आहोत महाबलीपुरम येथील शिल्पकलांचं दर्शन घेण्याकरिता. आणि इथे पुरातत्व विभागाची काही खास माहिती दिली आहे, पण एका व्यक्तीने ती अडवून धरली आहे. चला ठीक, काही हरकत नाही, आम्ही नंतर बघू. आणि हे इथे बघा, हे शिल्पाचे, अरे वा छानच आहे. आणि इथे बघायला भेटतं भव्य असं सुंदर शिवलिंग आहे. आणि इथे महादेवच आहे. असा टब बनवलेला आहे दगडामध्ये कोरलेला. तुम्हाला काय बोलायचं आहे का? काही इन्फॉर्मेशन शेअर करायची? कृष्णाचा माखन लड्डू होता. बरं. थोड्या पायऱ्या चढून वरती आलो आम्ही. चला अजून तुम्हाला दाखवतो महाबलीपुरम. आणि समोर लाईट हाऊस आहे बघा. लाईट हाऊसमध्ये आम्ही व्हिजिट करणार आहोत सध्या. हे फार प्रसिद्ध असं लाईट हाऊस आहे इथे. चला तर मग आम्ही जाऊ आता लाईट हाऊस बघण्याकरिता. स्नेहा तू येणार माझ्यासोबत? इकडे बघ. आणि हे बघा, हे आहे ते लाईट हाऊस. आणि हे मागे एक मंदिर दिसतंय बघा, इथे सुद्धा जाणार आहोत आम्ही. महाबलीपुरम मधलं सर्वात उंच असलेलं एक मंदिर आहे. पाषाणांमध्ये कोरलेलं मंदिर आहे. आणि इथून बघा हे लाईट हाऊसचं सुंदर दृश्य. आणि समोर सुंदर असा समुद्र, बंगालचा उपसागर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज दुसरा दिवस आहे आमचा ममलापुरम येथे. तिने तोच ड्रेस घातला कारण पाऊस पडतोय म्हणून तिला नवीन कपडे घाण करायचे नाही. आणि ॲक्च्युली खूप पाऊस पडतोय, पण तरीही आमचा उत्साह शिगेला टोकाला भिडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा जाणार बघायला. तर तुम्हाला महाबलीपुरमचं शोर टेम्पल मी दाखवतो. चला बघूया. तर इथे तुम्ही बघा, हे महाबलीपुरम मधलं समुद्राच्या किनाऱ्यावरती असणारं एक सुंदर असं मंदिर आहे.
आणि तेच आम्ही बघतोय बघा. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे सध्या. स्नेहा इकडे बघ. असं हातात पकड नाही. तर नमस्कार मित्रांनो, महाबलीपुरम येथे आम्ही आलो आहोत. दुसरा दिवस आहे आज आमचा आणि रविवार असल्यामुळे गर्दी फारच आहे इथे सध्या. पण अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. सकाळीच पाऊस पडला आहे. 5:30 वाजल्यापासून पाऊस सुरू होता, पण सध्याचं तुम्ही वातावरण बघू शकता. प्रसन्न निरभ्र असं छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे. ढगाळ वातावरण आहे पण छान वाटतं आहे जरा. आणि तुम्ही या मंदिराची भव्यता बघू शकतात. बघा, तसं तर हे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे, पण अजून देखील याची भव्यता अतिशय देखणी अशी आहे. तुम्ही बघू शकता ह्या मंदिराचा इतिहास इतका अत्यंत प्राचीन आहे. आणि याची माहिती जे आपले पुरातत्व विभाग आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जागोजागी स्कॅनर ठेवलेले आहेत. बघा, बारकोड ठेवलेले आहेत. मोबाईलमध्ये स्कॅन करून या मंदिराची पूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळू शकते. तर या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंतचा वेळ उघडा असतो हा मंदिर. आणि माझं मत आहे प्रत्येकाने इथे यावं, बघावं आणि आनंद घ्यावा. नमस्कार.